नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं, निष्पाप असतात. त्यांच्या मनामध्ये आपपर भाव नसतो. लहानपणी बघा ना, प्रत्येकाला मदत करण्याची त्यांची भावना असते. कुणाविषयी कुठलीही किलमिष त्यांच्या मनात नसतात. अशाच या लहानग्यांनी दाखवलेल्या माणुसकीविषयीची एक फार सुंदर पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी शेअर करते. शाळेमध्ये एक दिवस शिक्षिकेनं मुलांना सांगितलं की आज आपण आपल्या वर्गातल्या एका मुलाला बूट देणार आहोत. पण हे बूट कोणाला द्यायचे तुमच्यापैकी हे ठरवणं माझ्यासाठी कठीण आहे. म्हणून मग आपण लकी ड्रॉ करूया. त्यात ज्याचं नाव येईल ना त्याला हे बूट आपण देऊया. सगळ्या मुलांनी आपापल्या नावाचे छोटेसे कागद त्या डब्यामध्ये टाकले. शिक्षिकेनं त्या कागदाचे तुकडे व्यवस्थित मिसळले आणि सगळ्या मुलांच्या समोर एक कागद उचलला. कागद उघडताच त्यावर नाव लिहिलं होतं अजय. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या अगदी मनापासून. अजय हळूच उठला. त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहायला लागले. वर्गामध्ये त्याचेच बूट जास्त जुने आणि फाटलेले होते. वर्गामध्ये असे जुने आणि अतिशय फाटलेले बूट घालून यायची त्याला खरोखरच दररोज लाज वाटत होती. वडिलांचं छत्र हरपलेलं होतं. आई ही काम करायची पण मिळकत तुटपुंजी. मग अशा परिस्थितीत नवीन बुटाचं हे बक्षीस त्याच्यासाठी अगदी अमूल्यच होतं. त्या क्षणी वर्गात सगळ्या मुलांच्याही डोळ्यात चमक दिसली. शिक्षिकेला आनंद झाला अजयला बूट मिळाले म्हणून. शाळा सुटली. मुलं घरी गेली. शिक्षिकाही आपल्या घरी आली. घरी आल्यानंतर पण तिच्या मनाची घालमेल होत होती. डोळ्यातनं अश्रू वाहत होते. तिच्या मिस्टरांनी विचारलं काय झालं. वर्गामध्ये घडलेला प्रसंग तिनं आपल्या नवऱ्याला कथन केला. मग तो म्हणाला अगं आनंदाची गोष्ट आहे ही, रडतीस का. त्यावर ती म्हणाली मला अजयला बूट मिळाले याचा आनंद तर आहेच, पण त्याहीपेक्षा वर्गातल्या मुलांचं ममत्व आणि त्यांना असलेली माणुसकीची जाण पाहून मला फार भरून येतंय. कारण जेव्हा मी डब्यातले उरलेले कागद उघडले ना त्या सगळ्या कागदांवर फक्त एकच नाव होतं अजय. वर्गातल्या त्या लहान मुलांनी अजयच्या चेहऱ्यावरचं दुःख आणि त्याची असहाय्यता ओळखली होती आणि त्याच्या वाटेला आनंद यावा म्हणून स्वतःचं नाव न लिहिता त्या निरागस मुलांनी आपल्या चिठ्ठीवर आपल्या नावाच्या ऐवजी अजयचं नाव लिहिलं. खरंच ती निरागस निष्पाप मुलं अजयची वेदना जाणून घेऊ शकली आणि सगळ्यांनी तिथं आपल्या अगदी या लहानग्या वयातलं मोठ्या माणुसकीचं दर्शन घडवलं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.